भयंकर गारठ आहे हुडहुडी भरून आली या काय सांगायचे नुसती शेकोटी करायची आणि शेकत बसायचं बरोबर आहे का बाबा राम 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 मंडळी नमस्कार येणारच की आता आम्ही बसलो सोमा तू इथं बसलायच होय का किती शोधतोय माग तुला हाय का मगाच्या नाही पशीच बसली का कुठं लांब गेली होय इथंच होता ना हो इथंच शोधतोय तुला कुठं कुठं काय या देवळात दर्शन घेऊन आलो आणि इथं बसले काय आपण मी मगाच्या इथंच बसली काम आहे त्याच्याकडे बर या काय म्हणताय अरे काम आहे तुझ्याकडे काय कर माहितीये का ही विजयाची पिशवी आजाची पिशवी राहिली बर 70 वाल्याची आपली हा बर बर यात त्याचं काहीतरी महत्वाचं आहे बर 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 एवढी पिशवी त्याला पोच कर आता मला त्याच्यातलं काम काय काळजी करू नको सगळं बघतो शेताकडीची काय काळजी करू नकोस बर मी बघतो सगळं चालतंय आता मग काय तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं चालतंय. हरिओम तू एक काम कर ह्या आजापाशी पिशवी पोच करायची अहो देतो आबा तुम्ही कशाला काळजी करतायसा आणि पोरगी आजार आहे म्हणून तिची काळजी घे पण काय याच्यात आहे एवढं सुधीर असू दे काय असेल ते त्याला पोच कर बर आपल्याला काय यावं का तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं सुधीर गेलाय औरंगाबादला बर आज आहे घरी आला लगेच झालंय मनावरून लगेच का गेलाय अरे त्याचं काम आहे नोकरीचा कॉल आला त्याला असू दे काम धंदा केली पाहिजे तू आणि हे कर तू पुरीची काळजी घ्या म्हणाव बर व्यवस्थित. सांगतो काय पैसा पाणी लागला तर फोन करा म्हणाव मला बर सांगतो काय सांगतो बर आणि आता सातारच्या स्टँड वर जा तू तिथनं सातारला जा तिथनं माहिती ना स्टँड वर रिक्षा करायची जातो मी आबा बरोबर आहे पण पैसे देशील का नाही मला जायला का चालत जाऊ काय देतो तुला पैसे द्या म्हणजे मी देऊन येतो काय 100 बात होतील का नाही आता गाडी चालतंय. करता तिथं घेतो त्याच्यावर चालतंय चालतंय जा ती पोच कर बरोबर ना येऊ का हा, जा स्टँडला मी चालतो चालतो हा चालतंय हा. हा देवा रे देवा देवा अरे देवा रे देवा ओ अजय भैया उठा की 8 वाजले की आज कॉलेजला नाही जायचं का थांबा ना ताई प्लीज थांब ना जरा उठतो रेश्मा कोण तू आहेस का ये आते रेश्मा म्हटलं की लगेच तुमची झोप गेली नाही मला जायचंच होतं कॉलेजला काय ताई तू पण ना सकाळी सकाळी तिच्या नावाने सुरुवात केली हा तू पण ना फार हट्टीस बर का हाय ना मी हट्टी तर माझा हा हट्ट पूर्णच करा तुम्ही रेश्माला घरी घेऊन या माझ्या डोळ्यासमोर रेश्मा जर या घरात आली ना तर आम्ही दोघी तुम्हा दोघांना भरभरून प्रेम देऊ आणि आबांचे या घराला साथ असल्या तर कसे जीवन उरत्या सोमासारखा जीवाला जीव देणारा माणूस छे उगाच मी काहीतरी बडबडत बसते नाही तू थांबू नको तू बोलायचं राहा तू थांबू नको तू बोल मी आलो अंघोळ करून हे रेणुका माते माझ्या सुधीरला आणि अजय भैयांना नेहमी हसत मुखात ठेव भैया भैया पाणी काय झालं नाही काय झालं ताई काय होत ताई ताई काय होत काय काय होत ताई 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 काय होत ताई ताई काय होत भैया सुधीरला सांगा मला माफ कर म्हणून ताई ताई काय होत ताई 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 काय होत ताई ताई अजय भैया सुधीरला सांगा की मला माफ कर म्हणून काय झालं ताई ताई काय होत ताई 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 अजय आता काय करणार सुधीरला काय सांगणार अजय तुला माहित आहे ना सुधीर संगीतावर किती प्रेम आहे
आणि जर संगीता मेली हे तू सुधीरला सांगितले तर सुधीर आपल्या जीवाचं काहीही बरं वाईट करून घेऊ शकतो म्हणजे आत्मा आणि त्याला तू जबाबदार होती. आज तू जो काय आहेस तो सुधीर म्हणून तू त्याच्या मनाला जबाबदार होऊ शकत नाहीस. अजय माझा ऐक, नीट लक्ष देऊन ऐक. संगीता मेली हे तू सुधीरला सांगू नको. तू त्याला सांगू नको. तू त्याला सांगू नको. तू त्याला सांगू नको. आजू भैया काय होईल? हा? काय आपण अहो तू म्हणता तर रडात मी त्याची येते. काय झालंय काय नेमकं? काय याड लागले का काय असं काय म्हणतोय सर? हो समोर डॉक्टर किती दिवस झाला असं कसं झालं की? ताईला पहिल्यापासूनच ब्लड कॅन्सर होता तरी सुधीर दादाने तिच्याशीच लग्न केलं. ब्लड कॅन्सर होता? हो अहो काय मग तुमचं डोकं बिकं फिरलं होतं काय पुरीच्या असलं लग्न करायला? त्याचं प्रेम होतं. ही आवाज जर कळलं तर काय होईल? त्यांना तर धक्काच बसणार आहे. त्यांना काही सांगितलं नाही. पण मला सांग समोरा तू कसं काय आलास? हा मला आबा मी पाठवलं हो. म्हणजे ती अजून काहीतरी राहिलं याच्यात ते द्यायला आलो हो ते मला माहितीये सर्व काय आबांचं राहिल्यामध्ये काय मला सगळं आबांचा आलेला मला फोन. तर तुला सांगतो त्याच्यात 10,000 रुपये आबांनी मला सांगितलेले. काय? हा तर ह्याच्यातले 5,000 तुला ठेव. नाही नको नको नाही ऐक नको मला 5,000 ऐक तू माझं ऐक. फक्त ही गोष्ट सुधीर दादाला काही कळता कामा नये. म्हणजे की ताईचं असं झालेलं आहे आणि हिचं सगळं आणि संस्कार आपल्या दोघांना त्यांच्यापासून कशाला लपवताय मी म्हणतो? नाही तुला वेळ आल्यानंतर सगळं सांगतो मी. आबांचं पण मी बघतो. फक्त तू हे आता मला मदत कर. तुला 5,000 ठेव. तू पैसे नको मला नाही काय असू दे काय होत नाही तुला ठेव तू. आणि दोघं मिळून आपण ते ताईच्या आजांचा संस्कार फक्त उरकू. आणि ही गोष्ट फक्त आणि फक्त तुला आणि मला माहितीये. ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. चालतंय आता मग तुमच्या पुढे मी काय बोलणार? तुमच्या पुढे मी काय बोलणार आता? हा बरोबर आहे. असू दे ठेव. इकडे 5,000 रुपये देत आहे. हे धर हे ठेव. कठीण काम आहे हो एवढं दळवायचं मनात म्हणजे कठीण काम आहे. नाही माझ्यासाठी लढवून घे. ठीक आहे 5,000. हवी सुधीर भैयासनी झालं 5,000 सांगायचं. पण आबासने उद्या कळलं तर काय होईल? बर मग असं कर. असू द्या ते 10चे 10. 10 सगळे तुला ठेव. असू द्या सगळं हे अंत्यसंस्काराचं सगळं आपल्यालाच केलं पाहिजे. चालते करूया सगळं. काय नाही हे चालू आहे का? चालू म्हणून तर ठेवलंय ती. नाही कुठे दिसत आजकाल. काही आता काय बरं कॉईन दे की मग. काय एवढं पेपरला म्हण लावून वाचायचं चाललंय. दरोडेखोर मारामारी रोजच्या बातम्या येते. बरं असं करा की 100 सुट्टी आहेत का? 100 रुपये नाहीत ठेव आपल्याकडे. मग फोन करायचा मला. कॉईन तरी दे की मग. देतो पैसे तुम्हाला. ते आबासाहेब देशमुख माहिती आहेत नव्हता? हो माहिती आहे. हा मग त्यांच्याकडेच मी कामाला आहे. काय टेन्शन घेऊ नका. पैसे तुमचं मिळतील. बरोबर असू द्या. जरा एक महत्वाचा फोन करायचा आहे. बरोबर असू द्या. काय बघा
साध्यासनी पिळूनच काढतो. आबासाहेब देशमुखला ह्या सोमाचा एका काय आहे का नाही ती धावतो. आजपर्यंत घरगडी काम केलं, अजून खरं रूप या सोमाच कुठं दिसलंय. तुला माहितच आहे आपलं काम. अरे माळे बिळे गाड्यात घालून नुसतं साधं गोळापणाचा आणला इथं. धावतो की आता काय करा, पैशाचा नुसता पाऊसच पडतो बघ यांच्या सुट्टीच देत नाही. सोमा म्हणतात तर ठेवू का?